बिग बॉस मराठीवरती मी केस करतोय. महाराष्ट्राचे फेमस लॉयर हा पोरगा बिग बॉस होस्ट करायच्या लेवलचा आहे. बिग बॉस मराठीने घेतला नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 चालू होऊन आता एक आठवडा झालेला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बिग बॉसच्या घरामध्ये भांडणं होत आहेत, सगळीजण परत प्रेमानं चांगलं होत आहेत, काय नको ते करतायत. कुणाला पण जर तुम्ही यंदा विचारलं की बाबा बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये जे कंटेस्टंट आहेत ते कसं आहेत, तर मित्रांनो त्यामध्ये जर 4-5 जण सोडलीत तर बाकीची सगळी छपरी म्हणायला काय अर्थ नाही. 2026 मध्ये ह्या वर्षी प्रत्येकाला अपेक्षा होती की बाबा कोणतरी आपला आवडता रील स्टार यंदा बिग बॉस मध्ये यायला पाहिजे होता, आपल्या सगळ्यांना दिसायला पाहिजे होता, असं प्रत्येकाला वाटत असणार. आणि मित्रांनो, या दरम्यानच एका रील स्टारचं मन देखील दुखावलंय, खूप मन दुखावलंय. ज्या रील स्टारचं नाव प्रत्येकाच्या तोंडावरती कायम दररोज असते. या रील स्टारचा व्हिडिओ जेव्हा पण कोणी सोशल मीडियावरती बघत असतोय, प्रत्येकाच्या तोंडामध्ये फक्त शिवी असते. तर मित्रांनो, या माजलेल्या आणि गाजलेल्या रील स्टारचं नाव आहे महेश मोठ्या. बोलतो सगळ्या गोष्टी खोट्या, म्हणूनच याच्या मोठ्या मोठ्या आहेत. तर महेश मोठेंना यंदाच्या वर्षी 2026 मध्ये बिग बॉस मध्ये खेळायचं होतं, बिग बॉस मध्ये प्रत्येकाला दिसायचं होतं, बिग बॉस गाजवायचं होतं, बिग बॉसची ट्रॉफी घेऊन घरला जायचं होतं, संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचं होतं की महेश मोठे काय करू शकतोय. पण महेश मोठेची जी असलेली इच्छा पूर्ती होती ती बिग बॉसनं पूर्ण होऊ दिली नाही, असं महेश मोठेचं म्हणणं आहे. आता ह्यात किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे महेश मोठेलाच माहिती आणि बिग बॉसला माहिती. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि भावाला असंच प्रेम करत राहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया, ते पण कसं दणक्यात. बिग बॉस मराठीवरती मी केस करतोय. केस याच्यासाठी नाही करत की त्यांनी मला घेतलं नाही. हा, लय पुढचं काही बोलायची गरज नाही मोठे गुरुजी. तुमच्या ह्या बोलण्यातच कळालं की मी बिग बॉस मराठीवरती केस करतोय. आणि मोठे गुरुजी पुढे लगेच म्हणतात की मी केस याच्याबद्दल करत नाही की त्यांनी मला घेतलं नाही बिग बॉस मध्ये. मोठे गुरुजी, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही किती जरी ताणून हाणली, किती जरी ताणून मोठं करून वरडलं तरी काय कुणाला फरक पडत नाही. तो माणूस काय करतो, कुणाला बोलतो ह्याचं याला समजत नाही. त्याच्या आईला सकाळी उठते, क्वार्टर मारते आणि काय बी बडबडत बसते. उतरल्यावरती म्हणते आहे मी असं केलंच नव्हतं. असं असतं मोठे गुरुजी. आता मोठे गुरुजी म्हणायला लागले मी बिग बॉस वरती केस केली, केस करणार आहे. आता केली आहे का केलेलं नाही ते मोठे गुरुजीलाच माहित, पण करणार आहे. का करणार आहे तर मोठे गुरुजीला बिग बॉस मध्ये याचं होतं आणि त्यांनी घेतलं नाही म्हणून हे मोठे गुरुजी बिग बॉस शो वरती केस करायला लागले. अहो मोठे गुरुजी, तिथं चांगल्या छपरी लोकांनी घेतात बिग बॉस मध्ये. आणि मोठे गुरुजी, तुम्ही तर छपरी लोकांचं महागुरु आहेसा, आबाळ पाक हे फुलून टाकतायसा. तुम्हाला कसं घेतील तिथं? मला 20 ऑक्टोबरला त्यांनी मेल केला की टीव्ही शो आहे, त्याच्यासाठी तुमचा नंबर द्या. मी माझा पर्सनल नंबर दिला. अरे महेश मोठ्या, तुझ्या तोडल्या. तुला आता काय बोलू? आता मला असं वाटायला लागले की बाबा आता काय करू. तुझं हे बोलणं ऐकून कनी मला असं वेगळंच वाटायला लागले. माझ्या आता मागणं असा धूर निघायला लागलाय. आता महेश मोठे, तुम्ही काय म्हणला की बिग बॉस कडनं मला एक मेल आला, त्याच्यावरती लिहिलं होतं की तुम्हाला टीव्ही शो साठी निवडला आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर शेअर करा. अरे काय मोठ्या, एवढं 2-3 लाख फॉलोअर्स आहेत तुझं इंस्टाग्राम वरती, एवढा मोठा माणूस आहेस, पण तुझा मेंदू मात्र गुडघ्यातच आहे. तू पर्सनल नंबर ते असं दिलायस, पण सगळ्या जगाला कशाला तिथं दाखवायला लागलायस? आता सगळ्यांनी फोन करून तुला पिडलं म्हणजे काय बोंबलत बसणार आहेस काय? मित्रांनो, मी खरं सांगतो, पूर्णपणे मला विश्वास आहे की मोठे गुरुजींनी ह्यो व्हिडिओ सुद्धा 90 मारूनच बनवलाय. असं कोण नंबर डायरेक्ट दाखवतोय? तुम्ही मोठे रील स्टार येडचाळ करताय, पण तुम्ही रील स्टार आहे, फेमस आहे, डायरेक्ट नंबर पर्सनल नंबर कोण असं दाखवतं का? लावू फोन त्याच्यावरती. 26 तारखेला परत त्याने मला व्हॉट्सअपला मेसेज केला की मुंबईमध्ये मीटिंग आहे, मुंबई मधल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये. मित्रांनो, मी 27 तारखेला त्या मीटिंगला गेलो. त्याच्यानंतर 2 ते 2.5 तास मीटिंग झाली. नाही मला जायचा 1 रुपया खर्च दिला ना, कुठलं तिथं जेवण दिलं. अरे मोठ्या, तुझ्या मोठ्या तुझं तुला विचार कर, तू काय बोलतोय? जरा डोक्यावरती ताण दे रे, ताण दे. तुझा मेंदू हिता आहे का गुडघ्यात आहे बघ ती. अरे बाबा, तू तिथं मीटिंग त्यांची अटेंड करायला गेलास, तिथं 2-2.5 तास थांबलास, तिथं मीटिंग केलीस, तिथं तू गेलायस आणि ती लोक तुला बाबा तू रिक्षानं आलास, तू गाडीनं आलास, 4 व्हीलरनं आलास म्हणून तुला काय पेट्रोलला पैसे काढून देतील वय रे? तिथं नाश्ता बिष्टा काहीतरी केला असला तर तू खाला नसशील, चुकला असशील तिथं खायचा. हे मोठे गुरुजी म्हणतात तिथं ना मला 1 रुपया या जायचा दिला ना त्यांनी मला जेवण दिलं. अरे जेवाय काय तिथं काय पार्टी करायला गेलतास वय? आणि पैसे तुला कसलं देणार आहे ती? तू तिथं इंटरव्ह्यू द्यायला गेलतास, त्यांची मीटिंग अटेंड करायला गेलतास की बाबा शो असा होणार आहे, अशी लोक त्यात निवडली जाणार आहे. म्हणजे मला तरी मित्रांनो वाटतं की मोठे गुरुजी तिथं मीटिंग अटेंड करायला गेला, त्या मीटिंग मध्ये त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष होतं की बाबा हा तिथं काहीतरी असणार, तिच्या आईला टेबल खुर्ची, मटन पुरी, चिकन पुरी, श्रीखंड पुरी असणार, असं तिकडे लक्ष असणार मोठे गुरुजीचं. त्याचं मीटिंगकडे लक्ष नाही. आणि सगळी मीटिंग अटेंड केल्यानंतर, मीटिंग सगळी संपल्यानंतर मोठे गुरुजीला माहिती झालं की इथं नाश्ता पण दिलेला नाही कुणाला. त्यानंतर मोठे गुरुजी हो संतापलाय आणि म्हणायला लागला की मला 1 रुपया या जायचा दिलेला नाही, काहींनी मला नाश्ता पाणी जेवण काय दिलेलं नाही. मोठे गुरुजी, मला काय वाटतं माहिती आहे का, तिथं बिग बॉसची मीटिंग तुम्ही अटेंड करायला गेलता सगळ्यांनी, तर मला वाटतं बिग बॉस तुम्हाला टास्क दिलता तो तुम्ही पूर्ण केला नाहीसा. तुम्ही उगाच त्यांच्यावर भडकला आणि केस करायला गेलायसा, म्हणून तुम्हाला तिथनं हकलून दिलंय, बाहेर काढलंय, तुम्हाला नॉमिनेट केले. हो, माझा 2.5 तास इंटरव्ह्यू घेतला. मी त्यांना परवा दिवशी परत मेसेज केला, म्हणलं अरे कधी होणार आहे बिग बॉसचं, कधी काय होणार आहे? तर त्यांनी सांगितलं की ह्या शो मध्ये तुम्हाला घेत नाही,
की शोची लिस्ट फुल झाली. म्हणजे मित्रांनो हे कसं झालं माहितीये काय, अगोदर मोठे गुरुजींना झाडावरती चढवलं, हरभऱ्याच्या झाडावरती म्हणतात की नाही तसंच चढवलं मोठे गुरुजीला, या तुम्ही सिलेक्शन आहे तुमचं, तुम्ही आमचे बिग बॉसचे पार्टिसिपेट व्हायचा, या तुम्ही आमची मीटिंग अटेंड करा, मुंबईला या, इकडे या, तिकडे या, ह्याला नुसतं हिंडवलं इकडे तिकडे, 1 रुपयाचा घ्या द्यायचं काय संबंध नाही. आणि नंतर मोठे गुरुजीला मेसेज करून सांगितलंय, बाबा मोठे साहेब तुम्हाला इथं बिग बॉसच्या घरामध्ये घेणार नाही, कारण की तुमचं सिलेक्शनच झालेलं नाही. मित्रांनो बिग बॉस मराठीला चालू होऊन एक आता 7-8 दिवस होत आले ते. आपण सगळ्यांनी बघितलं की बिग बॉसच्या घरामध्ये जेवढे पण पार्टिसिपेंट खेळतायत, टास्क सोडवतात त्यातलं थोडंफार फक्त चांगलं आहेत, म्हणजे त्यातलं थोडंफार जे आहे त्यांना माहिती आहे की बाबा आपण कुणाला काय बोललं नाही पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, भविष्यात आपल्याला ट्रॉफी मिळाली तर मिळाली. आणि जे बाकीचे राहिले ती सगळी छपरीच आहेत, ती येडेचाळ करतात. मित्रांनो माझं वैयक्तिक पर्सनली मत आहे की बाबा हे जे महेश मोठेला जर बिग बॉस मध्ये घेतला असता तर मी बिग बॉसचा 100च्या 100 एपिसोड बघितला असता शेवटपर्यंत. कारण की मराठी बिग बॉसच्या 6व्या सीझन मध्ये जर महेश मोठे असता बिग बॉसच्या घरामध्ये तर मात्र सगळ्यांची बोलती बंद केली असते असं मला तरी वाटते. पण असू दे, आता मोठे गुरुजींचं नशीब, त्यांना तर डायरेक्ट रिजेक्टच केलंय, आता काय बोलणार आपण तरी. बिग बॉसला पण वाटलं असेल तिच्या आईला जर 100 दिवस महेश मोठे आपल्या जर घरात राहिला चुकून बाय चान्स, तर त्याच्या आईला घरात नुसतं मोठं बोलून सगळ्यांच्या आईला आभाळ मोठं करून सांगेल सगळ्यांनी, मी असं केलं, मी तसं केलं, मी हेच आहे, मी डॉन आहे, मी घर हे केलं, मी झोपडीत राहतो, तिथनं मी चप्पल घेतलं, चप्पल घेऊन नंतर चप्पल विकलं, नंतर बूट घेतला, बूट विकून अंडरपॅन्ट घेतली, अंडरपॅन्टला होलं पडली होती, होलं पडलेली अंडरपॅन्ट फेकून दिली, नंतर ना असं केलं तसं केलं, बंगला बांधला, झोपडी जा, हे केलं ते केलं, लगीन केलेलं बाईसोबत, हे सगळं महेश मोठ्यानं सांगितलं असतं बिग बॉसच्या घरात सगळ्यांनी मोठ्यानं प्रत्येक कॅमेऱ्याच्या समोर. आता प्रभू कसं सांगते, प्रभू शेडके तसं सांगितलं असतं, मला चहा द्या म्हणते की नाही, तसं हे महेश मोठ्यानं सांगितलं असतं प्रत्येक कॅमेऱ्याच्या पुढे उभा होऊन, हे असं झालं, ही माझी अंडरपॅन्ट फाटली होती, एवढं मोठं ठिगळ होतं, नंतर नवीन घेतली, माचो घेतली, नंतर असलीच घेतली, हे सगळं सांगितलं असतं. हे बिग बॉसला बहुतेक कळालं होतं, फ्युचर पुढचं कळालं होतं, म्हणून बिग बॉसनं त्याला घेतला नाही बिग बॉसच्या शो मध्ये. सध्या मी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टमध्ये महाराष्ट्राचे फेमस लॉयर ऍडव्होकेट वाजिद खान सर यांच्या बरोबर आहे. या जगात मित्रांनो प्रत्येकाला हक्क काय, स्वातंत्र्य आहे, जे पाहिजे ते मिळवण्याचा हक्क काय, स्वातंत्र्य आहे. म्हणून मोठे गुरुजींना बिग बॉसच्या शो मध्ये घेतलं नाही, म्हणून मोठे गुरुजी इथं झटतायत की बाबा मला का घेतलं नाही, मला बोलवून घेतलं, फुकट माझा वेळ घालवला, फुकट मला बोलवून घेतलं, मुंबईला इकडे तिकडे मीटिंग अटेंड करायला लावली, मला सांगितलं तुम्ही सिलेक्शन आहे तुमचं, असं झालं तसं झालंय, आणि नंतर मेसेज टाकल्यावरती रिप्लाय आलाय की तुम्हाला रिजेक्ट केलंय, तुम्हाला बिग बॉसच्या शो मध्ये घेणार नाही. मित्रांनो तुम्हाला वाटत नाही की हे मोठे बाबा लयच मोठं बोलते, उगाच त्या बिग बॉसच्या शो मध्ये ह्याला घेतला नाही म्हणून हे उगाच त्याला बदनाम करते, केस टाकते, काय पाहिजे ते करते. आणि आता मोठे गुरुजी काय म्हणलेत, हे महाराष्ट्रातलं फेमस वकिलांच्या सोबत मी इथं आहे. मोठे गुरुजी तुम्ही म्हणला का नाही फेमस वकील, महाराष्ट्रातले फेमस वकील ते फक्त रील स्टार म्हणून आहेत, बाकी काय नाही. जेव्हा इंटरव्ह्यू दिला 2.5 तास तेव्हा त्यांना समजलं की हा पोरगा कंटेस्टंट लेवलचा नसून हा पोरगा बिग बॉस होस्ट करायच्या लेवलचा आहे. बिग बॉस होस्ट करणार होता मोठे. म्हणजे मित्रांनो तुम्ही विचार करा, महेश मोठे हे असलं आलतू फालतू काही पण नाही, हे असलं रील स्टार, हे असलं बिग बॉस कंटेस्टंट असलं काही नाही. बिग बॉसच्या शो मध्ये जो बिग बॉस बोलत असतोय की बाबा तुम्ही हे करा ते करा, जो सांगणारा बिग बॉस असतोय, तो जो होस्ट करणारा माणूस आहे, ती जी जागा आहे बिग बॉसची जागा आहे, ती जागा सुद्धा या महेश मोठेसाठी छाटछूट आहे मित्रांनो, असं महेश मोठे इथं सांगायला लागले ते. म्हणजे त्या लेवलचा हे पोरगा आहे, बिग बॉसला कळालंय. म्हणजे मित्रांनो मला तर काय वाटतं माहिती आहे का, आता महेश मोठे काय म्हणतात मी होस्ट करू शकतोय बिग बॉसला, ह्या लेवलचा मी पोरगा आहे, त्यांना कळालंय, ते आता भ्यायला येते, ते आता दडून बसायला लागले ते, त्यामुळे महेश मोठे आता खुश झालाय, तिच्या आईला मी आता होणार बिग बॉस असं महेश मोठ्याला वाटायला लागले. म्हणून मला तरी वाटतंय बाबा आता बिग बॉस काय करणार, पुढचं वर्ष बघील इकडे तिकडं, नंतर महेश मोठ्यालाच बिग बॉस देईल, बाबा हे तुझं तू चालीव, तुझं तू बघ, तू कोणाला घ्यायचं ते घे आणि काय करतोस ते कर. हे मला तरी वाटतंय बाबा बिग बॉस आता थोड्या दिवसांनी म्हणणार आहे, हे आता कटवून याच्या हे सगळे व्हिडिओ बघून. जसं की सलमान खान सर होस्ट करते, रितेश देशमुख साहेब होस्ट करते, तसं त्यांना वाटलं की हा पोरगा होस्ट करायच्या लेवलचा, हा पोरगा 4 लोकात आत घरात बसून राहणारा पोरगा नाही. अरे महेश मोठ्या तुझ्या मोठ्या काय आता तुला बोलण्यासारखं काय राहिलेलं नाही. अरे तू बाबा तिथं तुला घेतला नाही ते बिग बॉसच्या घरात, कंटेस्टंट म्हणून घेतला नाही, तेवढ्यापर्यंत राहिलं. ती केस घालायला गेलतास ते बिन राहिलं, इथं वकिलाला घेऊन गेलतास ते पण राहू दे. आता तू इथं काय म्हणायला लागलास, रितेश देशमुख सारखा माणूस आहे, बिग बॉस सारखा माणूस आहे, बाबा ते होस्ट करणारी जी माणसं आहेत, बाबा ती जे असलं मोठे शो जे होस्ट करणारी माणसं आहेत, ती जी जागा आहे महेश मोठे होस्ट करू शकतोय किंवा चालवू शकतोय असं महेश मोठे म्हणतोय स्वतःहून. मित्रांनो या माणसाचं बोलणं तुम्ही जास्त पण मनाव घेत जाऊ नकोसा किंवा डोक्यात जास्त ताण देऊ नकोसा, कारण की ह्यो माणूस सकाळी 90 मारून बोलतो आणि संध्याकाळी उतरली की परत 90 मारून परत बोलतो, हे विसरतो परत बोलतो, 90 मारतो परत बोलतो, परत विसरतो, परत 90 मारतो. ही सगळी अशी महेश मोठेच्या आयुष्यात कन्सिस्टन्सी चाललेली आहे. म्हणजे सकाळी उठायचं 90 मारायचं, काय पण बडबडायचं, व्हिडिओ बनवायचा, परत उतरली की परत 90 मारायची, परत बडबडायचं. बिग बॉस हा शो किंवा त्याच्या गरजा काय आहेत किंवा त्याचा क्रायटेरिया काय आहे याच्यासाठी पात्र असून सुद्धा
या लोकांनी मला माझं नाकारलं आहे. महेश मोठे कन्सिस्टन्सी कुठे तोडत नाही आणि इथं पण आता मारून आलाय आणि इथं म्हणायला लागलाय होस्ट करू शकतोय मी कुठला पण शो. महेश मोठे गुरुजी बिग बॉसला सुद्धा माहिती होतं आणि बिग बॉस मध्ये जेवढी पण लोक काम करतात रितेश देशमुख सारखे होस्ट करणारे लोक सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही येडचाळ करताय, तुमच्या डोक्यात मेंदू नाही, तुम्ही 90 मारल्याशिवाय काय बडबडत नाही, तुम्ही काही रील्स बनवत नाही 90 मारल्याशिवाय. हे त्या लोकांनी माहिती होतं म्हणून त्यांनी तुम्हाला बिग बॉसच्या शो मध्ये घेतलं नाही. आणि हे महेश मोठे उगाच इथं पत्रकारांनी घेऊन प्रेस बोलवून सगळ्यांनी ज्याला वकिलांनी बोलवून मोठं हाणून ताणून बोलायला लागले ते की बाबा त्यांना कळालंच नाही मी बिग बॉस साठी पात्र होतो, मला सगळं जमणार होतं, हेच होतं तेच होतं, मी पोरगा एक नंबर आहे असं महेश मोठे म्हणतोय. खरं सांगू मित्रांनो एक आतली गोष्ट सांगतो, हे महेश मोठेचं 2, 2.5, 3 लाख किती फॉलोअर्स आहेत कनी, ते जेवढे पण फॉलोअर्स आहेत त्यांनी फक्त या महेश मोठेला फॉलो का केले तुम्हाला माहिती आहे? महेश मोठेच्या प्रत्येक पोस्टवरती भंगार कमेंट करण्यासाठी. त्या महेश मोठेचा फॉलोअर्स ह्याला सपोर्ट करत नाहीत. कशाला हे सगळं करतोस? बिग बॉस मराठीने घेतला नाही काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी माझ्या दमावरती मित्रांनो गावाकडती 4 एकरामध्ये गावठी बिग बॉस चालू करतोय. आणि आता मित्रांनो आपण एवढा वेळ एवढं सगळं बडबडत होतो की मोठे गुरुजींना त्या शो मध्ये बिग बॉसच्या घेतलं नाही. मोठे गुरुजी सांगतात की असला बिग बॉस सारखा शो होस्ट करण्याच्या मी लायकीचा आहे, पार्टिसिपेट म्हणून नाही तर होस्ट करण्याच्या लायकीचा आहे असं महेश मोठे गुरुजी मागापासून आपल्याला सांगतात. आणि आता फायनली महेश मोठे गुरुजींनी निर्णय घेतलाय की बिग बॉसला त्याची लायकी दाखवायची. म्हणून मोठे गुरुजींनी आता ठरवलंय की त्यांनी आता गावठी बिग बॉस चालू करायचा. त्यांचं बिग बॉस वेगळं, आपलं गावठी बिग बॉस वेगळं. तर चला मित्रांनो बघूया या मोठे गुरुजींच्या गावठी बिग बॉस मध्ये नेमकं काय काय असणार आहे, ज्याच्यामध्ये मी कुणाला घेणार आहे हे पण तुम्हाला दाखवतो. पण आधी ते बिग बॉस काय असणार आहे सांगतो. गावठी बिग बॉस म्हणजे राहायला पालाच्या झोपड्या बनलेल्या, झोपडीसमोर चूल राहणार, प्रत्येक कंडिशनला एक गुरं गाय ढोरं दिली जाणार. म्हणजे मित्रांनो समजलं तुम्हाला, झोपडीत राहायचं, मशीनचं शेण काढायचं, म्हणजे शेतकरी हो. म्हणजे काय या मोठे गुरुजींच्या गावठी बिग बॉस मध्ये काय असणार आहे, गुरं ढोरं पाळायची, पाल्याच्या घरामध्ये राहायचं हे असणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, सकाळी उठायचं, मशिरी लावायची, दात घासायचं, आंघोळ करायला वड्यावरती जायचं मळे असलेल्या पाण्यात, तिथनं आपण परत आपल्या झोपडीमध्ये यायचं, तिथं परत फाटकी तुटकी कपडे घालायची, मळलेली कपडे घालायची कामाची आणि शेतामध्ये जायचं, तिथं भाकरी कांदा काय असेल ते खायचं आणि नंतर शेत खोदायचं, तिथनं परत यायचं, गुराढोरांची धार काढायची, शेण काढायचं, शेणी पाहिजे असल्या तर शेणी लावायच्या, शेण टाकणार असलं तर टाकून द्यायचं, नंतर ती दुधाची किटली भरलेली घ्यायची आणि बिग बॉस दूध संघामध्ये जाऊन घालायचं. तिथं ज्याचं दूध जास्त असणार त्याचा नंबर, तो विनर असणार त्या गावठी बिग बॉसचा. तरी तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं मित्रांनो. अजून या मोठे गुरुजींच्या गावठी बिग बॉसची स्टोरी लय मोठी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या टीव्हीवर येणार आहे, काय येणार आहे? अरे मोठ्या तुझ्या कापल्या काय नेमकं बोलतोय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या या गावठी बिग बॉसच्या ज्या गोष्टी होणार आहेत महेश मोठेच्या, ते कुठल्या टीव्हीवरती येणार आहे हे महेश मोठे सांगणार आहे. अरे कुठल्या टीव्हीवर येणार आहे? बारकी टीव्ही असू दे, मोठी टीव्ही असू दे, मोबाईल असू दे, सगळ्यांच्या वरती चॅनेल लागतात, सगळ्यांच्या वरती टीव्ही चॅनेल लावता येतात. आणि हे जे शो तू बनवणार आहेस की गावठी बिग बॉस, हे कुठल्या टीव्हीवर येणार नाही की बाबा ह्या बारक्या टीव्हीतच येणार किंवा LCD मध्ये फक्तच येणार किंवा LED मध्येच फक्त येणार, असं काय नाही बाबा मोठ्या. ते कुठल्या चॅनेल वरती येणार आहे ते सांग. उगाच लोकांनी गंडवतोय तसं आम्हाला गंडवू नकोस, आम्हाला कळत नाही असं समजू नको. किंवा ह्याला पैसे कोण लावणार आहे हे पण हळूहळू सगळं तयार होईल मित्रांनो. तुम्ही म्हणता का तुझ्याकडे तर पैसे नाहीत तर कसं चालू करणार? नाही मित्रांनो, पैसा बी उभारणार, सगळंच येणार, सगळ्या कंडिशनला पैसा बी देणार. मोठे गुरुजी तुम्ही एक करा, खालची उपडा आणि तुम्ही द्या, त्यासनी सगळ्यांनी वाटून द्या. काय बोलतोय? पैसे कोण देणार, काय देणार? महेश मोठे गुरुजी प्रत्येक कंटेस्टंटला तू पैसे देशील, माप देशील, 10-15 लाख रुपये देशील. पण हे कसलं बिग बॉस? झोपडीत राहायचं, खोपडीत करायचं, असलं काय असतं? जरा काहीतरी प्रोफेशनल वाक्य जरा. मी काय म्हणतो, कंटेस्टंटला जास्त पैसे देण्यापेक्षा थोडं थोडं दे. त्यांना सांगायचं की बाबा एवढंच बजेट आहे आमचं, लो बजेटवाला आमचा गावठी बिग बॉस चालू केलाय आम्ही, पुढच्या वर्षी जास्त देतो. मोठे गुरुजी असं सगळं बोलून चालून करायचं म्हणजे लोकांचं पण बरं वाटते. का उगाच सांगायचं कुठनं पैसे येणार आहेत, मी पैसे स्वतः घालणार, मी स्वतःच करणार, हेच करणार, पैसे येतातच जातातच, काय पण बोलायचं. आणि तुम्हाला हे पण सांगतो की कोण कोण येतंय. यामध्ये पहिलं नाव आहे स्वानंदी सरदेसाई, 2 नंबर प्रतीक शिंदे. झालं मित्रांनो, झालं कामकाज झालं. आम्ही आपला फोन स्विच ऑफ करून ठेवतो. प्रतीक शिंदे 111 वाला दाखवला म्हणल्यावर झालं. गावठी बिग बॉसचा विनर तोच हो, प्रतीक भाऊ 111. झालं. कोण कशाला येतोय आडवा? तो प्रत्येक भाऊ तिथं गावठी बिग बॉस मध्ये त्याचा हत्ती घेऊन येईल. कोण आडवा येतोय? प्रत्येकाची झोपडीच पाडतो, प्रत्येकाची ढोरच नेतो बांधून पळवून. असं करेल तो प्रत्येक भाऊ जर आला तर. बाबा महेश मोठे गुरुजी, आम्ही तुझ्या पायात हात पाय टोकं सगळं टेकतो आणि तुला नमस्कार करतो. असले काय पण उगाच आगाव काय पण बोलू नकोस. गावठी बिग बॉस करणार, हेच करणार. अरे तुझा 2 नंबरचा कंटेस्टंट बघून माझी फाटली. बाबा ह्यो महेश मोठे लय डेंजर आहे, ह्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. मित्रांनो इथं आता आपण थांबूया. मित्रांनो बाकी काय नाही, आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि या मोठे गुरुजीचं बोलणं जास्त मनावरती घेऊ नका, हेच माहिती आहे. 90 मारते काय पण बोलते, उतारले की सगळे विसरते. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच हसत खेळत राहा. धन्यवाद.